वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय बालाराम पाटील महाराजांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा असलेले संत सेवक परमार्थ प्रेमी सन्माननीय हरिभक्त पारायण बालाराम महाराज या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅच ऑन. पहिलाच बॉल पुढे ठेवला होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होत आहे. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगला पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा त्या ठिकाणी. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम्स या स्पर्धेमध्ये एक एक मॅच जिंकल्यात. अर्थातच त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो कुठेतरी प्लस झाला असेल यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्रयत्नाने प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणी. मी तर म्हणेन 4 धावा वाचवल्या गेल्यात त्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. विजेंद्र आणि मिलिंद त्या ठिकाणी होता. 2 धावा आल्या त्या ठिकाणी टीम पोगावसाठी. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 4 धावा. पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॉल शरीराचा वेध घेतोय. निर्धाव जातोय. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल बीबी स्पोर्ट हिताडे विपक्ष श्री कालिका माता खारबाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट. पहिल्या षटकामध्ये 45 चेच खेळाडू खेळतील याकडे लक्ष असू द्या. पहिली विकेट. निलेश पाटील त्या ठिकाणी बाद झालाय. नक्कीच सुनीलच्या माध्यमातून चांगलं षटक आपण पाहतोय. सुरुवात भरपूर चांगली आतापर्यंत पाहायला मिळते आहे. खास करून सीमारेषेलगत बॉल स्टॉप केला गेला. 4 धावा ज्या वाचवल्या गेल्या. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज महेश वारे मैदानाच्या आतमध्ये. सुनील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. नवीन फलंदाज महेश वारे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. सुनील. या बलेचा बॉल ऑन साइडला. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचल्यात आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळते. मात्र त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात रन आउटची विकेट. फलंदाज बाद महेश वारे.
तर शेवटचा बॉल आहे. या बॉलवर रणनीती काय असेल पाहावं लागेल, कारण पहिला षटक कंपल्सरी 45चे खेळाडू खेळतात. अर्थातच येणाऱ्या फलंदाजांमध्ये अशोक म्हात्रेचं येणं बाकी आहे, हनुमान पाटीलचं येणं बाकी आहे, सोमनाथ पाटीलचं येणं बाकी आहे. नक्कीच षटक क्रमांक 2 पासून मात्र नवीन खेळाडू पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण त्यासाठी रणनीती खूप महत्वाची आहे. षटकातील शेवटचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला, फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच मात्र या प्रयत्नात रनआउटची विकेट आपण पाहतोय. 2 धावा जरूर आल्या, सोबतच रनआउटची विकेट देखील. षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट झाले. तर पहिल्या षटकाची समाप्ती 3 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 8 धावा. नवीन फलंदाज अशोक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. तर गोलंदाज मिलिंद भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पाहूया मिलिंद भोईर हे षटक कशा प्रकारे फेकेल, कारण भरपूर साऱ्या अपेक्षा मिलिंद भोईर कडून देखील असतील. टीमला यात काही शंका नाहीये. बिप्पी स्पोर्ट हिताडे विपक्ष श्री कालिका माता खारबाव या 2 टीम मध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. टीम खांडपेचे कॅप्टन मिलिंद. षटकातील पहिला बॉल, समोर आपण बालारामला पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये 14 धावांचं योगदान दिलं होतं. चांगली फलंदाजी बालारामने केली होती. यावेळेस सोबत असा संपर्क नाहीये. क्षेत्ररक्षक पंडित त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 9 धावा. अशोक म्हात्रे या स्ट्राईक हँडला सज्ज होतोय. 9 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला निघून जाईल. सीमारेषा पार, मिळतील 6 धावा. षटकार. या षटकारासोबतच धावफलक 15 वर पोहोचलाय. अतिशय दमदार फटका अशोक म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. नक्कीच टीम गावदेवी अंजूर समोर मात्र अशोकला शांत ठेवलं गेलं होतं, परंतु या मॅच मध्ये वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना पहिलाच बॉल भेटकावून दिलाय 6 धावांसाठी. ही अशोकची कॅपॅसिटी आहे. नक्कीच सातत्याने मोठे फटके खेळणं ही त्याची ओळख राहिली आहे. षटकातील पुढचा बॉल, मिलिंद पुन्हा एकदा. या वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हवा तसा संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय, निर्धाव जातोय. एक चांगला बॉल. षटकार लागल्यानंतर मात्र चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र जोपर्यंत अशोक म्हात्रे खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र धोक्याची घंटा टीम खांडपेसाठी असेल, यात काही शंका नाहीये. एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे, तर त्याच्या ऑपोजिट गोलंदाज मिलिंद भोईरला आपण पाहतोय. मिलिंद भोईर देखील चांगला गोलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल,
या बलेस देखील बॉलला उडवले ऑन साइडला, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अगदी मोठी विकेट. फलंदाज बाद अशोक म्हात्रे. अशोक म्हात्रेची विकेट, अगदी महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी टीम खांडपेला. आता मात्र या विकेट सोबत कुठेतरी आत्मविश्वास वाढेल खांडपे टीमचं, यात काही शंका नाहीये. परंतु नवीन फलंदाज सोमनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. सोमनाथकडे देखील मोठे फटके ठोकण्याची क्षमता जरूर आहे, परंतु या ठिकाणावर एक चांगलं टोटल उभं करण्यासाठी मोठ्या फटक्यांची गव्वासनी जरूर घालावी लागेल. सोमनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इनॅट 6 नंबर 6व्या क्रमांकावरती आपण सोमनाथला पाहतोय. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे, ज्या षटकामध्ये भरपूर काही घडतंय बिघडतंय. सिंगल, निर्धाव चेंडू, षटकार, विकेट सर्व काही पाहायला मिळते या षटकामध्ये. मिलिंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. टीम खांडपेचे कॅप्टन, भरपूर उशीर केला जात आहे. वेळे अभावी आपण एक षटक कमी केलंय, परंतु या प्रकारचा उशीर नक्कीच आम्हाला देखील काही गोष्टींमध्ये बदल करावा लागेल या ठिकाणावर कारण आपण वेळ वाचवा मित्रो. शेवटची मॅच जी आहे ती 4 ओव्हरची कशा प्रकारे खेळवली जाईल याकडे आयोजकांचे लक्ष आहे आणि त्यासाठी आवश्यकता आहे वेळेची. आयोजक मात्र वारंवार आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत. षटकातील पुढचा बॉल. मिलिंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला, अतिशय दमदार फटका. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. चला आणि आपण लवकरात लवकर जा. सन्माननीय सुधाकर पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. ज्याच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला बॉल स्पॉन्सर झाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅचच्या टॉस साठी आपण दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहा, कारण शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मात्र आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. बिब्बी स्पोर्ट इताडे विपक्ष श्री कालिका माता खारबाव या 2 टीम मध्ये पुढचा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर मोहन. पाहूया मोहन कशा प्रकारे गोलंदाजी करेल या षटकामध्ये. पहिला षटक 8 धावांचं, दुसरं षटक 13 धावांचं आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पहिला बॉल फुल टॉस आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या षटकाला या ठिकाणावरून सुरुवात आपण पाहतोय. पहिला बॉल जो आहे, पहिला बॉलवर सिंगल आली आहे. मोहन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आपण सोमनाथला पाहतोय. या बॉलर्स देखील अजून एक बॉल उडवलाय. बॉल जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार.
या षटकारासोबत धावफलक पुढे सरकलाय. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच षटक क्रमांक 2चा शेवटचा बॉल देखील षटकार ठोकला होता. तर यावेळेस पुन्हा एकदा षटकार आलाय. अर्थातच बॅक टू बॅक 2 षटकार सोमनाथच्या बॅट मधून आले आहेत. षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का पाहूया. काल शेवटच्या मॅच मध्ये षटकार हॅट्रिक आपण पाहिली होती. या बलेस देखील फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. त्यानंतर मात्र जबाबदारी स्वीकारली आहे त्या ठिकाणी. सोमनाथ ज्या अंदाजाने फलंदाजी करतोय, चांगली फटकीबाजी. या बलेस मात्र बीट केलाय. जोरदार अपील. पंच संमत नाहीयेत. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. बत्तीस धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एकाच दुसरा मोठा फटका जर आला तर एक चांगलं टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. मोहन पुन्हा एकदा. या बलेस देखील अजून एक ठोकलाय. अगदी लांब पल्ल्याचा षटकार सोमनाथच्या बॅट मधून. हा 3रा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 38 वर पोहोचलाय. अगदी महागडी गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये मोहनच्या माध्यमातून आपण पाहतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. एकंदरीत 5 बॉलवर 17 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल या इनिंग मधील. त्यानंतर टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. खारबा विपक्ष इताडे. मोहन. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने. अजून एक चांगला फटका. बॉल सीमा पार. 6 धावा. षटकार. शेवटच्या षटकामध्ये तब्बल आल्या 23 धावा आणि त्याच्या जोरावर धावफलक आता मात्र पोहोचलाय 44. 44 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 45 धावांचे लक्ष या ठिकाणी उभा केलंय जय हनुमान पोगाव टीमने विजय स्पोर्ट खानपे टीम समोर. मात्र त्या दरम्यान आपण टॉस कडे वळणार आहोत. श्री कालिका माता खारबाव टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर बीबी स्पोर्ट इताडे टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. पुढचा टॉस जो आहे तो थोड्या वेळाने होईल. मात्र त्या दरम्यान आपण चालू मॅच कडे बोलूया. चला पंच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 44 44 धावा झाल्या आहेत. 45 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम पोगावने.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकरात लवकर विनंती आहे टीम पोगावचे कॅप्टन. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 13 धावा त्या ठिकाणावरनं पलटवार केलं पोगाव टीमने आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा ठोकल्या गेल्या. 3 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मोहन या गोलंदाजाचा मात्र चांगला समाचार शेवटच्या ओव्हरमध्ये घेतला गेलाय. सोमनाथच्या बॅटमधून 28 धावांचं वैयक्तिक योगदान. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद विथ पंडित. तर फ्रंट लाईन षटक पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर निलेश पाटील सज्ज होतोय. मागच्या मॅचचा हेरो मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. चला हनुमान पाटील आपण सहकार्य करा. समोरच्या दिशेने महेश वारे यांना आपण पाहतोय. एक चांगले खेळाडू आहेत टीम पोगावचे. मॅचला सुरुवात करा. चला मॅचला सुरुवात करा. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर निलेश पाटील. समोर आपण विनोदला पाहतोय. विनोद आणि पंडित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात खूप महत्वाची आहे. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू उचलला जातोय मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. यष्टीरक्षक बॅकअपला पोहोचला होता. यस हनुमान पाटीलची तारीफ करावी लागेल. प्रशंसा नक्कीच या ठिकाणावरून होईल. पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा. विजयाचं लक्ष जे आहे ते 45 धावांचं. षटकातील पुढचा बॉल निलेश पाटील पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील इनसाइड आउट फटका. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूर राहिलेत. क्षेत्ररक्षण करून फेकी जोपर्यंत होईल त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. नक्कीच पिसेकरांचं आयोजन म्हटलं की जेवणाची व्यवस्था जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांसाठी मात्र जेवणाची व्यवस्था या ठिकाणावरनं झाली आहे. खास करून 40+ क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेट स्पर्धांमध्ये जेवणाची सुरुवात जी झाली ती पिसे या ठिकाणावरनं झाली आहे. या वेळेस बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली. चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी. अगदी साधा सरळ सोपा जेल सोडलाय. सोमनाथ त्या ठिकाणी होता. सन्माननीय विजयदादा पाटील यांचे नक्कीच पिताश्री सन्माननीय गोपीनाथजी पाटील यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था काल देखील आपण पाहिला. उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी झाली होती. आज देखील आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच शिवसेना शाखा प्रमुख महिला पिसे रेश्माताई गणेश पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक पैठणी आहे. सोबतच विद्यमान सरपंच मॅडम जनताताई भास्कर म्हात्रे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक पैठणी आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी सपनाताई महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून पैठणी आहे.
बागंबा क्रिकेट आपण त्या ठिकाणी पाहतोय. रन आउटची विकेट, फलंदाज बाद विनोद, बॅक टू द डगआउट. विनोद बाद झाला. नवीन फलंदाज विश्वास मैदानाच्या आतमध्ये. ज्या विश्वासाने पाठवला गेलाय त्या विश्वासाने फलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. खास करून शेवटच्या बॉलवर रणनीती काय असेल याकडे आमच्या सर्वांचे लक्ष आहे. कारण टीम पोगावच्या दृष्टिकोनातून आपण अशोक म्हात्रेला पाहिला होता, तर टीम खांडपेचा विचार केला तर विजेंद्रची महत्वाची विकेट असेल. निलेश षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला, बॉल कार्पेटच्या साने जातो. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात. मात्र नक्कीच रन आउटची विकेट आहे का त्या ठिकाणी? यस, फलंदाज बाद. श्री कालिका माता खारबाव दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. मोसगावचे सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय जगन्नाथ मांजरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 10 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट. तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे मैदानाच्या आतमधून. चला गणेश पाटील, आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मात्र शेवटच्या बॉलवर मी हनुमान पाटीलची प्रशंसा करेन, ज्या अंदाजाने थ्रो त्या एंडला करायला लावला. नक्कीच आणि रनआउटची विकेट तर फिक्स होती, परंतु विकेट कोणत्या एंडची घ्यायची हे खूप महत्त्वाचं होतं. कारण आता मात्र नवीन फलंदाज विजेंद्र मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय, मात्र तो नॉन स्ट्रायकर आहे. महेश वारे बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी अतिशय महत्वाचं षटक आहे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल. संपर्क नाहीये, हवं तसं संपर्क नाहीये. नक्कीच चेंडू निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणावरनं टीम खांडपेवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाहीये. कारण टीम खांडपेचा विचार केला तर विजेंद्र स्ट्राईक एंडला येणं खूप महत्वाचं आहे. तर त्या उलट जोपर्यंत जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला विजेंद्रला ठेवलं जाईल ते मात्र योग्य असेल टीम पोगावच्या दृष्टिकोनातून. या बले सारख्या हाताने टॅप केलाय. फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 11 वर पोहोचलाय. डबल 1. पहिल्या मॅच मध्ये आपण नक्कीच विजेंद्रला पाहिलं होतं. 9 बॉलवर 25 धावा ठोकल्या होत्या, ज्या 9 बॉल मध्ये 5 झेल ड्रॉप झाल्या होत्या, सोबतच 2 रनआउट सोडले होते. अर्थातच 7 जीवनदान एकाच मॅच मध्ये विजेंद्रला मिळाले होते. परंतु ही मॅच वेगळी आहे, या ठिकाणी समीकरण वेगळं आहे, समोर संघ वेगळा आहे. अर्थातच या ठिकाणावरनं पलटवार करण्यासाठी विजेंद्र काय करेल आपण पाहूया. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल सोडून दिलाय. बॉल अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
षटकातील पुढचा बॉल महेश वारे पुन्हा एकदा या बॉलर्स देखील अजून एक खरं आपण पाहतोय बॅक टू बॅक सलगचा दुसरा वाईट बॉल. डावी स्टिक सोडून चेंडू वारंवार हाताळले जात आहेत त्या ठिकाणी. 2 वाईट बॉल टाकले गेल्यात. महेश वारे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल समोर आपण विजेंद्रला पाहतोय. या बले जोरदार अपील पंच मात्र सहमत नाहीयेत. पायावर चेंडू आदळला होता. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. स्ट्राईक मात्र आपल्या बाजूने ठेवतोय त्या ठिकाणी विजेंद्र. का ठेवली आहे ते देखील दाखवावं लागेल. तेरा धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल या बॉल समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. एक चांगला फटका त्या ठिकाणी. ज्या फटक्यासाठी प्रयास पहिला बॉल पासून होत होता तो फटका टीम खांडपेसाठी. चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 17 धावा. 8 चेंडू 28 धावा. हे समीकरण अजूनही बाकी आहे. षटकातील 2 महत्वाचे चेंडू अजूनही बाकी आहेत. वारे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. या बलेस लो टॉस बॉल संपर्क आवत असं नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षण जरूर झाले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलवर 26 धावांची आवश्यकता आहे. थोडी दुखापत जरूर झाली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. मात्र ही दुखापत जी आहे ती जास्त नसेल अशी आपण अपेक्षा करूया. आणि तसंही त्या ठिकाणी डॉक्टर श्याम पाटील उपस्थित आहेत. थोडं लक्ष द्या. व्यासपीठावर आपण या ठिकाणी सन्मान करूया.
हरिभक्त पारायण सन्माननीय बालारामजी पाटील नक्कीच वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा असलेले संत सेवक परमार्थ प्रेमी सन्माननीय हरिभक्त पारायण बालारामजी पाटील महाराज माऊलींचा सत्कार व्यासपीठावर आपण पाहतोय. सन्माननीय जगन्नाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी झाला आहे. यस बोलूया मॅचच्या दिशेने षटकातील शेवटचा बॉल. या बलेचा बॉल वेगवान होता मात्र दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणी. अवांतर धाव या षटकातील तिसरा व्हाईट बॉल. 20 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. अजून एक खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. या षटकातील तब्बल वाईट नंबर 4 चौथा वाईट बॉल आपण पाहतोय. अवांतर धावा मात्र खर्च केल्या जातात महेश वारेच्या माध्यमातून. लो फुल टॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षण ला जवाब. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत्यात. नक्कीच मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद. यस 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांमध्ये धावा किती झाल्या आहेत. यस बोलूया आपण मॅचच्या दिशेने. पहिला 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा किती पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे. 6 चेंडू विजयासाठी तेच समीकरण जे समीकरण आपण काल शेवटच्या मॅच मध्ये पाहिलं होतं. 6 चेंडू 22 धावा. नक्कीच 6 चेंडू 22 धावा असताना मात्र कोपर टीमचा शेखर या फलंदाजाने 4 बॉलवर 4 षटकार ठोकले होते. टीम दापोड्याचा गोलंदाज नरेंद्र याच्या गोलंदाजीवर मात्र तो करिश्मा पुन्हा एकदा या ठिकाणी देखील पाहायला मिळेल का पाहूया. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मिलिंद भोईर मैदानाच्या आतमध्ये. मिलिंद भोईर सोबतच विजेंद्र दोघांकडे देखील मोठे फटके ठोकण्याची क्षमता आहे परंतु नक्कीच हे आव्हान जे आहे ते तेवढाही सोपं नाही आहे परंतु अशक्यही नाहीये. 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. प्रकाश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल सोडून दिलाय. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल. 6-21 हे समीकरण आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिल्या. दरम्यान 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. या एका धावेच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 20 धावा.
टीम खारबावचे कॅप्टन अथवा एखादा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला असेल तर आपण संपर्क साधा. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला इताडे विपक्ष खारबाव या दोन टीम मध्ये पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलवर 20 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. 4 मोठे फटके तर जरूर ठोकावे लागतील. प्रकाश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. उर्वरित षटक कशा प्रकारे हात आलेल. वाडा बॉल. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे ब्लॉक केला होता फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि आता मात्र 4 चेंडू 20 धावा. चार चेंडू 20 धावा हे समीकरण आता बाकी आहे. प्रकाश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. हवा तसा संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. थोडी मिस फील्ड आणि त्यावर मात्र आल्या 2 धावा आणि आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी आमचे आदेश पाटील गुणलेखक सांगतायत 18 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 3 षटकार टोकावे लागतील. प्रकाश सारखा गोलंदाज समोर असताना मात्र हे काम जे आहे तेवढंही सोपं नसणार आहे विजेंद्रसाठी. परंतु विजेंद्रकडे देखील चांगली क्षमता आहे. 3 बॉल 3 मोठे फटके ठोकेल का पाहूया. यस बॅक साईडला आपण 333 त्याचा नंबर पाहतोय. टी शर्ट जर्सी नंबर. अर्थातच मात्र 3 हा नंबर जो आहे लक्की आहे विजेंद्रसाठी. परंतु या ठिकाणी 3 बॉलवर 3 षटकार ठोकायचे आहेत. या बॉलेस ऑन साइडला बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. सोमनाथ पाटीलच्या हातामध्ये चेंडू. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. पावली विजय मधवाला गो ईशाचे पोरान. पावली विजय मधवाला गो ईशाचे पोरान. महत्वाची विकेट आणि त्यानंतर महेश वारे यांचे सेलिब्रेशन. क्या बात आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मोहन मैदानाच्या आतमध्ये येतोय. जवळ जवळ विजयाच्या उंबाटावर विजयाच्या समीप आपण पाहतोय. जय हनुमान पोगाव संघाला 2 लिगल बॉल या ठिकाणावरनं फेकायचे आहेत विजयासाठी. प्रकाश याची चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल. या बॅलेन्स बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एक वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगला बॉल चांगल्या बॉलची हाताळणी त्या ठिकाणावरनं झाली आहे आणि आता मात्र शेवटचा बॉल अंतिम चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये झाली आहे. शेवटचा बॉल आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय हनुमान पोगाव संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो नो डाऊट अबाउट दॅट. ज्याच्या बॅट मधून आल्या 7 बॉलवर 28 धावा 4 षटकार 1 चौकार. नाव आहे सोमनाथ पाटील. चला सोमनाथ आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. तर श्री कालिका माता खारबाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. थँक्यू. चला टीमचे कॅप्टन टॉस साठी या. बिग स्पोर्ट इताडे विपक्ष श्री कालिका माता खारबाव.